हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तसं मॉर्निंग रुटीन म्हणता येणार नाही याला, दुपारचाच झाला होता वेळ आणि बॅकग्राऊंडला कुत्रे भुकण्याचा आवाज खूप येतोय कारण इथे आमच्या ऑनरचं एक कुत्रे आहे ते खूप डेंजर आहे आणि तेच भुकत होतं, त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल. आणि आता त्याला मी काय करू शकत नाही, आता लेट झालाय, लेट व्हॉइस ओव्हर करते मी, तरी पण त्याला शांत बसायचं नाही आहे. तर आता मी काय करू? तर आज मला दुपारून जायचं होतं, म्हणजे हाफ डे जायचं होतं, कारण फ्लॅट जो आहे त्याचं अजूनही काम बाकी आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याचंच थोडंफार काम करायला आज वर्कर येणार होते, त्यामुळे मग मी म्हणलं की दुपारूनच जाऊ हाफ डे वगैरे. म्हणून मग मी थोडंसं लेट उठले आणि म्हणलं अगोदर नाश्ता बनवून घेऊ, कारण आता मी ठरवलं की बाहेर नाश्ता करण्यापेक्षा थोडंसं लवकरच उठायचं, अर्धा एक तास, आणि घरीच नाश्ता बनवायचा, जेवण पण बनवायचं. आणि आता तर गॅस आलेलाच आहे फायनली. तर असं पण हा माझा व्लॉग असा पण असू शकतो की फर्स्ट डे नवीन घरामध्ये पहिल्यांदा स्वयंपाक केलेला, ते पण. तर मग मस्त असे पोहे बनवायला घेतले आणि येतानाच काल येताना कोथिंबीर, कढीपत्ता तसंच भाजीपाला पण घेऊन आले होते थोडाफार. तर मस्त अशी ताजी ताजी कोथिंबीर होती, त्यामुळेच म्हणलं पोहे बनवू, कारण मी युजली कोथिंबीर कढीपत्ता वगैरे अवेलेबल नसतो, म्हणून मी पोहे बनवायचं टाळाटाळ करते. पण मग मस्त बनवले आणि किती दिवसानंतर माझ्या हाताचे मी पोहे खाणार होते. मग बनवले, नाश्ता वगैरे केला, सोबतच लगेच स्वयंपाकाची पण तयारी केली, कारण मला हाफ डे जायचं होतं आणि मी लेट उठले होते, लवकर वेळ पण होत होता, म्हणून मग पटकन आवरायला घेतलं. आणि स्वयंपाकामध्ये बनणार होती भेंडीची भाजी आणि चपाती. आता भेंडीची भाजी तुम्हाला पण माहिती आहे मला किती आवडते आणि माझ्या हातची आवडते मला फक्त, म्हणून मग म्हणलं पहिल्यांदा जे जेवण बनवतोय त्याच्यामध्ये भेंडीचीच भाजी बनवू. आणि माझा आवाज थोडासा इग्नोर करा, माझा घसा खूप जास्त खरखर करतोय, दुखतोय, त्याच्यामुळे आवाज वेगळा येईल, पण मी ट्राय करते क्लिअर बोलण्याचं, होतच नाही आहे. मग सर्व मसाले पण जे होते ते मी असंच काल वापरून वरच ठेवले होते आणि मला लक्षातच नाही की माझ्याकडे मसाला डब्बा तर आहे. जेवढे पण मसाले फोडले होते ते सर्व मसाले मसाला डब्यामध्ये पॅक करून म्हणजे भरून ठेवले आणि तसंच मग वापरायला घेतलं. तेवढं माझं आणखीन एक काम कमी झालं, म्हणजे मला ते पॅकेटमधून वापरायला खूप जास्त अवघड जात होतं, म्हणून मग हे भरून ठेवल्यानंतर खूप इझी झालं. आणि यस, तुम्हाला माझे सध्याचे व्लॉग्स खूप जास्त आवडत आहेत, पुण्यातले व्लॉग, त्यामुळे मला पण खूप छान वाटतंय. असाच सपोर्ट असू द्या. थँक्यू सो मच सर्वांना. आणि मग नंतर कढई वगैरे परत धुवून घेतली पोह्याची आणि भाजी बनवायला घेतली. भेंडीची भाजी मला थोडीशी अशी करपलेली फ्राय झालेली आवडते, म्हणून मी तेल थोडंसं जास्तच टाकते, नाहीतर ते चिकट झालेलं मला एवढं जास्त इरिटेट होतं आणि सर्वांनाच होत असेल मे बी ते इरिटेट, कारण ते चिटकलं ना मला वेगळंच वाटतं ते. आणि कांदा टाकून मी याच्यासाठी करते की भेंडीच्या भाजीमध्ये दुसरं काही नाही टाकलं तर मग ती चिपकते वगैरे, म्हणून मग कांदा टाकते, त्याच्यामुळे थोडंसं असं वेगळी टेस्ट येते आणि छान लागतं. तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल भेंडीची भाजी विदाऊट कांदा, म्हणजे विथ कांदा, तर नक्की ट्राय करा एकदा, खूप भारी लागते. आणि मला टेस्ट पण सांगा कशी झाली होती ते. मग त्याच्यामध्ये हळदी, लाल मिरची आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आणि मस्त अशी फोडणी दिली. आणि वर्कर पण आले होते, त्यांनी त्यांचं काम चालू करून दिलं होतं. तिन्ही गॅलरीमधलं पूर्ण ते सिमेंट वगैरे लागलेलं काढायचं होतं, परत दरवाजांना खिडक्यांना कलर द्यायचा होता. मग ते सर्व त्यांनी पूर्ण केलं आणि तोपर्यंत मग माझं पण आवरलं होतं.
मग भाजी आणि चपात्या काढून ठेवला आणि आता पोळी डब्बा नाही आहे म्हणून हे चपात्या वगैरे मला असंच ठेवावं लागणार आहे सध्या जोपर्यंत पोळी डब्बा येत नाही. आणि मग नंतर सर्व आवरलं, किचन ओटा पण क्लीन केला आणि मी प्लॅन केला होता की किचन ओटा वगैरे आल्यावर करू कारण वेळ नव्हता. पण मग मला हे असं समोर ठेवून जाणं पण नको वाटत होतं कारण आता एवढं छान घर तर ते नीट नाही ठेवलं तर मग काय फायदा त्याचा. म्हणून मग लगेच सर्व नीट केलं, क्लीन केलं आणि भाज्या पण ज्या होत्या त्या व्यवस्थित काढून ठेवल्या, कालपासून कॅरी बॅगमध्येच होत्या म्हणून. आणि मग सर्व काही आवरलं. हे बघा सर्व क्लीन केल्यानंतर किती सुंदर दिसतं. भांडे तेवढे मी राहू दिले होते कारण मला खूप लेट होत होता म्हणून मग पटकन अगोदर जाऊन आंघोळ केली आणि जेवण करायला घेतलं. टिफिन नेणार नव्हते कारण मी असं पण हाफ डे जाणार होते म्हणून मग जेवणच करून जाणार होते. त्यामुळेच मग मी पटकन आवरायचा डिसिजन घेतला आणि भांडे तसेच राहू दिले. आल्यावर मी घासले. मग मस्त 2 चपात्या, भेंडीची भाजी सोबत लोणचं असं बसून जेवण केलं. आणि काल मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की चप्पल घालून कोण जेवण करतं वगैरे. तर मी चप्पल जाण्यापुरती घातली होती तिथं बसण्यापुरती, त्यानंतर मी चेअरवर मांडी घालून बसूनच जेवण केलं होतं. तर मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. तर आजच्या व्लॉगपुरतं एवढंच. हा असा पूर्ण व्लॉग होता. मी पहिल्यांदा नवीन घरामध्ये स्वयंपाक केलेला. तर व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि यस, आता तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही कुठून व्लॉग बघताय वगैरे आणि बऱ्याच दूरपर्यंत आपले व्लॉग्स बघतात तुम्ही सर्व. तर खरंच थँक्यू सो मच. आणि मग नंतर स्किन केअर वगैरे केली जेवण झाल्यानंतर. आणि स्किन केअरबद्दल पण भरपूर क्वेश्चन येतात तर त्याबद्दल पण मी हळूहळू अपडेट देत राहील. सनस्क्रीन वगैरे कोणती यूज करते अँड ऑल. तर मग ते पण मी तुम्हाला सांगेल. मग रेडी वगैरे झाले आणि ऑफिसला गेले. तर आजच्या व्लॉगपुरतं एवढंच. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.